नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सगळ्यांचं अभ्यासूजनांचं आपलं दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गामध्ये स्वागत आहे. आणि एकापेक्षा एक पुढचे सगळे आपले समास आता चालू होत आहेत. मंत्रांचा दशक जसं आपण मागच्या वेळेला बघितलं की तो खूप महत्वाचा आहे. आणि आज एक थोडासा बदल करण्यात आलेला आहे. तो आधी जाहीर करते की दोन्ही समास बघता क्षणी असं कळलं आता परत एक अभ्यास करून काढताना की दोन्ही समास आज जे आपण घेणार होतो म्हणजे गुरुलक्षण आणि शिष्यलक्षण हे दोन्ही खूप मोठे समास आहेत आणि खूप महत्वाचे आहेत. आणि विशेष करून शिष्य लक्षण पण, कारण शिष्य लक्षण जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कळतं की शिष्याचे अधिकार त्याच्यामध्ये कसे वाढावेत असं समर्थाने त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर एकाच दिवशी ते पूर्णपणे न घेता आपण आज काय करणार आहोत की आज आपण फक्त एक समास म्हणजे गुरुलक्षण जो आहे सुरुवातीचा तो घेणार आहोत. आणि तो घेतल्यानंतर मागच्या वेळेचं अलकाताईंचं आणि माधुरी मावशीचं दोघांचंही बोलणं थोडंसं राहिलं होतं गुरुनिश्चयाबद्दल. तर अनुक्रमे दोघंही थोडं थोडं आधीच्या समासांविषयी पण बोलतील आणि आजच्या समासाविषयी पुढे आपल्याला त्यांच्याकडनं शिकायचं आहे. म्हणून आज मात्र आपण काय करणार आहोत तर एकच समास घेणार आहोत आणि गुरुलक्षण. आणि ते घेणार आहे माझी मैत्रीण स्वाती श्रीनिवासन. स्वाती माझ्या शाळेतली मैत्रीण आहे. अगदी लहान असल्यापासून आम्ही दोघं एकत्र एका शाळेत शिकलो आहोत. आणि नंतर आम्ही एक शिबिर शिवतरगळीतलं आम्ही एकत्र दोघींनी अटेंड केलं होतं. आणि स्वातीचं असं कौतुक, आता ती सध्या पुण्यात वास्तव्याला आहे. ती स्वतः ट्रेनर आहे, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये ट्रेनर आहे. आणि तिच्या पतींचे जे एक स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आहे त्याच्यामध्ये तिचा एक मोठा सहभाग असतो त्या सगळ्या कामामध्ये. म्हणजे ती लौकिकात हुशार आहे तर आहेच, पण तिची एक विशेष ओळख मला सांगावीशी वाटते की थोडे वर्षांपूर्वी स्वाती युकेला होती राहायला, लंडन जवळ. आणि आपली दासबोध आपलं शिवतरगळीतलं म्हणजे आपली पुस्तिका आहे शिवतरगळीतली जीवनसुधा, ती ते तिथे घेऊन गेली होती. आणि तिने काय केलं होतं तर मे महिन्यातलं शिबिर तसं तिने तिथे लहान मुलांचं आपलं शिबिर तिकडच्या काही मुलांना एकत्र जवळ करून जीवनसुद्धा पूर्ण त्या लहान मुलांना तिने शिकवली होती. असं तिची विशेष ओळख आहे. आणि बरेच वर्ष काही कारणास्तव तिला इकडे वळता येत नव्हतं कारण ती तिच्या ऑफिसच्या कामामध्ये बिझी असायची. पण आता पुन्हा ती अभ्यास करू लागलेली आहे. ती आणि तिचे पती पण तिच्या बरोबर असतात, म्हणून तिचं विशेष कौतुक. आणि आज आपल्या समोर ती गुरुनिश्चय हा समास याचं चिंतन ती मांडणार आहे. तर मी स्वातीला विनंती करते की तिने तिचं चिंतन सगळ्यांसमोर मांडावं. शमिका, गुरु लक्षण समासाचं चिंतन मांडणार होते मी. गुरुनिश्चय मागच्या वेळेस झालं ना? हो सॉरी, माझ्याकडनं काही चूक झाली असेल बोलताना. गुरुलक्षण आहे ते, बरोबर. हो, पण आधी आचार्य बोलणार आहेत ना? नाही, आचार्य नाही बोलणार आहेत आधी. आपण काय करणार आहोत की आपण नंतर घेणार आहोत. मागच्या वेळेचं जे बोलणं राहिलं होतं ना ते गुरुनिश्चय आणि गुरुलक्षण असे एकत्र दोघी जणी नंतर घेतील, म्हणजे तुझं झाल्यानंतर. हो. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या सद्गुरूंना, परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करते. सद्गुरू रामदास स्वामींना वंदन करते. दोन्ही आचार्यांना वंदन करते. उपस्थित श्रोत्यांना वंदन करते. काही चुकलं तर प्लीज सांभाळून घ्या. माझी पहिली वेळ आहे आणि खूप नर्वस आहे मी. आज गुरुलक्षण समासाबद्दल माझं चिंतन मांडणार आहे. गुरुलक्षण या समासात समर्थांनी गुरु आणि सद्गुरू मधील फरक, सद्गुरू कसे असावेत, त्यांना कसे ओळखावे, कोणाला सद्गुरू मानू नयेत आणि सद्गुरू साधकाला मोक्षप्राप्तीकडे कसे घेऊन जातात याबद्दल सांगितले आहे. कोणत्याही पुढारलेल्या किंवा डेव्हलप्ड सोसायटीमध्ये, जसं आपण म्हणतो, कोणत्याही पुढारलेल्या समाजात ज्ञानाची उपासना चालते. त्या उपासनेमुळे ज्ञानसंचय होतो, म्हणजे नॉलेज स्टोर्स तयार होतात. या उपासनेचा या उपासनेमध्ये गुरु शिष्य परंपरा हा एक खूप महत्वाचा घटक आहे किंवा एक प्रधान अंग आहे. भारत किंबहुना असा एकमेव देश असेल जिथे अध्यात्माची उपासना करण्याची पद्धत आहे. या परंपरेत गुरुला थोर मानणे, गुरुची पूजा करणे असं असते. गुरु आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेतात. या थोर परंपरेचे दिग्दर्शन या समासात समर्थ करतात. विद्या ही सदृश्य किंवा अदृश्य असू शकते. सदृश्य विद्येला आपण किंबहुना स्किल्स असं म्हणतो. या विद्येचे गुरु ओळखणे फार सोपे असते. गायन, नृत्य, वाद्य ह्या कला शिकवणारे गुरु असतात. ज्या वर्णाचा किंवा जातीचा जो काही व्यापार असेल
तो उत्पन्नासाठी शिकवणारेही गुरु असतात. आपले आई वडील देखील एका दृष्टीने आपले गुरुच असतात. गायत्री मंत्र सांगणारे गुरुजीही आपले गुरु असतात. पण हे सगळे गुरु आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाऊ शकत नाहीत. मोक्षाकडे घेऊन जाणारे सद्गुरूच असतात, ज्यांच्यामध्ये संपूर्ण मानवता आणि दिव्य ईश्वरता ह्याचा संगम आढळतो, तेच सद्गुरू होय. तर ब्रह्मविद्या मात्र दुसऱ्या सदृश्य विद्यांपेक्षा वेगळी असते. ती अदृश्य विद्या असते आणि ती सूक्ष्म असते. म्हणून ब्रह्मविद्येचे सद्गुरू ओळखणं अतिशय कठीण किंवा काही कारणांमुळे अतिशय कठीण असते. याच कारणामुळे कदाचित आध्यात्मिक गुरुत्वामध्ये फार फसवाफसवी जाणवते. समर्थांनी या समासात फसवणारे भोंदू गुरु कसे ओळखावे हेही सांगितले आहे. पुढे समर्थांनी सद्गुरूंची लक्षणे सांगितली आहेत. सद्गुरूंना कसे ओळखावे? सद्गुरू विरक्त असू शकतात किंवा गृहस्थाश्रमी असू शकतात. ते महापुरुष असून त्यांच्या अंगी दिव्य संपत्ती असते. त्यांच्या बोलण्या चालण्यात भगवंतावरचे त्यांचे प्रेम आढळते. त्यांच्यात काम, क्रोध, वासना हे भाव नसतात. सद्गुरूंच्या व्यवहारावरनं कदाचित आपल्याला काम, क्रोधाचा आभास होऊ शकतो, पण तो बाजूला सरून आपल्याला त्यांना ओळखता यायला हवे. सद्गुरूंच्या बाह्य रूपाकडे न बघता आपण त्यांची अंतरंग धारणा बघून घ्यायला हवी. सद्गुरू आपल्याला काय शिकवतात? सद्गुरूंचे आपल्या आयुष्यात महत्व काय? पहिले म्हणजे सद्गुरू आपली देहबुद्धी क्षीण करतात. आपण आपल्या देहावर खूप प्रेम करतो, देहाची खूप काळजी घेतो. ती घेतली पाहिजे, पण त्याच्यापासून आपल्याला एक डिटॅचमेंट, एक आसक्ती पण असली पाहिजे. दुसरी गोष्ट, दृश्यावरील प्रेम भगवंताकडे वळवतात. सो आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी असतात, ज्या काही परिस्थिती असतात, आपण याचा खूप विचार करतो. आपण कधी कधी या परिस्थितीमुळे घाबरून जातो, कधी कधी खूप जास्त आनंदी होतो. तर आपल्याला हे इमोशन्स कधी कधी सांभाळता येत नाहीत. पण या सगळ्यापासून आपलं लक्ष वेधून घेऊन भगवंताकडे ते लक्ष फोकस करणं किंवा केंद्रित करणं हे आपल्याला सद्गुरू शिकवतात. आपली वासनाभाव सद्गुरू कमी करतात. भगवंतांचे अनुसंधान ठेवायला आपल्याला सद्गुरू शिकवतात. म्हणूनच आपण सद्गुरूंच्या सहवासात राहायला पाहिजे. सद्गुरूंची आध्यात्मिक शक्ती आपल्यामध्ये हळूहळू उतरते. आपल्याला आपल्या इंद्रियांवर नियंत्रण साधायला शिकवते. आपले विकार किंवा प्रॉब्लेम्स मिटतात, काळजी मिटते आणि आपण भगवंताकडे ओढले जातो आणि भगवंत आपल्याला आवडू लागतो. सद्गुरू कसे असतात? संपूर्ण विश्व म्हणजे भगवंताची न संपणारी आघात कला आहे असं ते मानतात. सगळ्या प्राणीमात्रांना ते विश्वास देतात की त्या सगळ्यांमध्ये आत्मरूपाने ते वास्तव्य करतात. सद्गुरूंच्या अंगी खूप करुणा असते. जगातील कोणतीही वस्तू आपल्याकडे असावी अशी वासना किंवा इच्छा त्यांच्यामध्ये नसते. अखंड अभयता अनुभवल्यामुळे त्यांच्या मनात भीती नसते. ते सदैव प्रसन्न असतात. कुठल्याही परिस्थितीत त्यांचा भगवंतावरचा विश्वास कधीही ढळत नाही. तो नेहमी सतेज असतो. ज्याला ज्या भाग्यवानाला अशा सद्गुरूंचा सहवास लाभतो, त्याच्यामध्ये खूप किंवा संपूर्ण बदल घडतो. आपण म्हणू शकतो की मायक्रो टू मॅक्रो बदल त्या जीवामध्ये घडतो. अज्ञान कमी होतं, आसक्ती सुटत जाते, कामना कमी होते आणि संशय मिटतात. जे सद्गुरूंवर मनापासून प्रेम करतात त्यांना इतर कुठल्याही साधनेची गरज भासत नाही. मनापासून त्यांचे होऊन राहणे, त्यांचे ऐकणे, त्यांनी दिलेले नाम घेणे, जे जे आयुष्यात घडते त्यात सद्गुरूंचा हात आहे हे समजणे, हाच खरा परमार्थ आहे असं समर्थ सांगतात. पुढे सद्गुरूंची लक्षणे समर्थ सांगतात. तर सद्गुरूंची लक्षणे कुठली? तर शिष्याचे अज्ञान नाहीसे करून त्याला ब्रह्मरूपी बसवण्याचे सामर्थ्य सद्गुरूंमध्ये असते. सद्गुरू ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात आणि अज्ञानाचा अंधार नाहीसा करतात. सद्गुरू जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्य किंवा युनिटी घडवून आणतात. देव आणि भक्त ह्याचा वियोग झालेला असतो. एकीकडे जीव आणि दुसरीकडे सदाशिव असे द्वैत किंवा डायलमा निर्माण झालेला असतो. तो वियोग, ते सेपरेशन किंवा तो डायलमा नाहीसा करून देव आणि भक्त यांची गाठ घालून ऐक्य करून देण्याचं काम सद्गुरू करतात. याचा फार सुंदर दृष्टांत 11व्या ओवीत समर्थ देतात. भव्य व्याघ्रे घालुनी उडी, गोवत्सास तडा तोडी,
केली देखोनी शीघ्र सोडी, तो सद्गुरू जाणावा श्रीराम. ह्यात गाय म्हणजे ईश्वर, वासरू म्हणजे जीव आणि वाघ म्हणजे शाश्वत संसार. वास्तविक पाहता जीव हा नेहमी ईश्वराच्या जवळ असावा, पण मायेचा आणि अविद्येचा आघात झाल्याने शाश्वत संसारात तो जीव अडकतो आणि त्यातून सुटण्यासाठी तो आतोनात प्रयत्न करतो. यातून सुटण्याचा मार्ग सद्गुरूच दाखवतात आणि तेच सोडवतात. जीव मायेच्या जाळ्यात अडकत दुःखात गांजून जातो. सद्गुरू या मायेच्या जाळ्यातून जीवाला सोडवतात. देहबुद्धीमुळे देहबुद्धीमुळे जीव अनेक ठिकाणी गुंतून राहतो आणि त्यामुळे अनेक दुःख भोगतो. पण सद्गुरू यातून आपल्याला बाहेर काढतात. गरीब असो अथवा श्रीमंत असो, सगळेच वासनेच्या बेडीत अडकलेले असतात. मृत्यू आला तरी वासना काही सुटत नाही आणि मग तो जीव वासनेमुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. या चक्रातून सोडवून मोक्षाकडे सद्गुरू आपल्याला घेऊन जातात. सद्गुरू ही बेडी आत्मज्ञानातून सोडवतात. अविद्येमुळे वासना निर्माण होते आणि वासनेमुळे कर्माचे कठीण बंधन जीवाला अडकवून ठेवते. कर्म भोगण्यासाठी जीवाला जन्म घ्यावा लागतो. ही दुःख परंपरा सद्गुरू सोडवतात, थांबवतात. उपदेश शब्दाने करावा लागतो, पण उपदेशाचा अंतरंग अर्थात असतो. सद्गुरू अर्थाकडे नेतात. परमात्मा त्या अर्थाचा लक्ष असतो. सद्गुरू आत्मरूपाकडे नेतात. ते विश्रांत विश्रांत स्थळ असतात. जीव एकादशी आणि परिच्छिन्न सीमित असतो. ब्रह्म सर्वदेशी, सर्वांगी, पूर्ण आणि अपरिच्छिन्न असतो. केवळ उपदेशाने सद्गुरू जीवाला ब्रह्मरूप बनवतात. सद्गुरूंच्या शब्दामध्ये त्यांच्या उपदेशामध्ये सामर्थ्य असते, म्हणून त्यांच्या शब्दांना खूप मोल असते. लहान मुलांना छोटे छोटे घास भरवतात, तसं सद्गुरू हळूहळू आपल्याला आत्मज्ञान भरवतात. पुढे जाऊन समर्थ परत गुरु कसा नसावा याकडे हे आपल्याला पुनश्च समजावून सांगतात. एक मिनिट. सद्गुरूंपेक्षा एक मिनिट. सॉरी, माझं चिंतनाचं हे नेमकं दुसरीकडे गेलंय पेज. त्याच्या पुढचं असेल तर वाच. अगं नाही, सगळे पेजेसच हे झालेत. सगळा जरा गोंधळ झालाय. सावकाश एकत्र कर, 1-2 मिनिटं आणि मग बोल. हा, नाही मावशी, तू घेऊ शकतेस का ग प्लीज? काही हरकत नाही. आतापर्यंत मांडलेला तू अतिशय चांगला विचार होता. एकतर तू ट्रेनर असल्यामुळे स्पष्टपणे विचार कसे मांडावेसे फार छान कळत होते आणि पहिल्यांदा मांडून पण अतिशय छान प्रयत्न केलाय. स्वाती, असाच अभ्यास करत राहा आणि खरंच कंटिन्यू कर. छान पद्धतीने तू मांडू शकतेस. आणि सद्गुरून बोलणं बद्दल बोलणं हे काही सोपं नाहीच आहे. मला असं वाटतं की तो कुठला शिवमहिम्मध्ये एक श्लोक आहे का, ज्याच्यामध्ये आपण जर त्याचं वर्णन करायला गेलो तर पृथ्वीचा समजा कागद केला किंवा त्या सागरात जेवढं पाणी आहे त्याची शाई जरी केली किंवा कुठली तरी एक लेखणी केली तरी पण त्याच्याबद्दल बोलणं सोपं नाही. असं असताना खरंच सद्गुरू या तत्वाबद्दल बोलणं हे खरंच सोपं नसतं. मला एक पटकन श्लोक आठवला, तो म्हणजे बहुतेक या दोघी आचार्य तो घेतीलच बहुतेक. तो श्लोक विवेक चूडामणीमध्ये येतो आणि आचार्यांनी तो श्लोक मांडला आहे की 3 गोष्टी मिळणं अतिशय अवघड आहे, दुर्मिळ आहे. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की पहिली गोष्ट म्हणजे मनुष्य देह, दुसरी गोष्ट म्हणजे मुमुक्षत्व, म्हणजे मला मोक्ष हवा आहे, इकडे तोंड तरी आपण केलं पाहिजे, मुख तरी आपण केलं पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे सत्पुरुषाचा आश्रय. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना सद्गुरू आहेत आणि सत्पुरुषाचा आश्रयही आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचं आता आपण सोनं करूनच घेतलं पाहिजे. आणि ते कुठल्या पद्धतीने करावं, कारण असे समाज जेव्हा आपण वाचतो तेव्हा सद्गुरू आपल्यासारखेच देहामध्ये वावरत असतात आणि ते कसे वेगळे असतात हे आपल्याला कळतच नाही.
म्हणून समर्थांना समास सांगावा लागला की आपण कुठल्या पद्धतीने आपल्या सद्गुरूंकडे बघावं. असे खूप महत्वाचे समास आहेत. मागच्या वेळेचा पण जो विषय राहिला होता त्याच्यासाठी मी माधुरी मावशीला विनंती करते की तिने मागच्या वेळेचा आणि या समाचा सार असं एकत्र आम्हाला शिकवावं आणि त्याच्या पुढे अलकाताई सरळ सुरू करू शकतील, कारण आम्ही ऐकण्यामध्ये उत्सुक आहोत. जय जय रघुवीर समर्थ. स्वाती श्रीनिवासन खूप छान पद्धतीने जो काय वेळ मिळाला त्या वेळामध्ये आणि विषय जो काही आहे गुरु लक्षण, हा गुरु लक्षण विषय, गुरु म्हणजे काय, सद्गुरु म्हणजे काय, गुरु कशा पद्धतीने आपल्याला त्या सगळ्या याच्यातून सोडवतात, अशा एक एक स्टेप बाय स्टेप छान विषय मांडत गेले होत्या. पण पुढे त्यांना कदाचित त्यांचे कागद व्यवस्थित न टाचल्या गेल्यामुळे कदाचित जमलं नसेल, पण काही हरकत नाही. अशा पद्धतीने की आता पुढे ते सांगणार आहेत की कशा प्रकारचा गुरु नसावा हे पण ते सांगणार आहेत, किंवा दांभिक गुरु कशा प्रकारचे असतात ते सांगणार आहेत. आपण थोडासा गुरुनिश्चय, आधी गुरुनिश्चयच व्हायला पाहिजे, आणि मग गुरुनिश्चय एकदा पक्का झाला आपला की मग आपण गुरु कोण आहे, म्हणजे गुरूंची लक्षणं काय याच्याकडे पाहायला जाता येऊ शकतं. आणि म्हणून आधी गुरु का आपल्याला अत्यंत आवश्यक आहे, गुरु नेमकं काय करतात, तर हा सगळा विचार जो काही आहे, हा सगळा विचार आपल्याला अतिशय पाहणं फार गरजेचं आहे. आणि गुरु निश्चय हा एकदा पक्का झाला की मग आपण गुरु लक्षणांकडे वळतो. तर हा जो विषय आहे, हा विषय गुरुगीता नावाचा एक ग्रंथ आहे. आपण कदाचित बऱ्याच जणांनी तो अभ्यासला असेल, वाचला असेल. पण गुरुगीता नावाचा जो काही ग्रंथ आहे त्याच्यामध्ये भगवान शंकर, आणि तो स्कंद पुराणात आलेला आहे, आणि स्कंद पुराणातल्या उत्तरखंडामध्ये तो आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये भगवान शंकर पार्वतीला त्या ठिकाणी काही तिने जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांचे उत्तर भगवान स्वतः शंकर देत आहेत. आपण बघितलेलं आहे साधारणतः सगळ्या ग्रंथांमध्ये. मग रामायणामध्ये रामाचं वर्णन केलेलं असतं, देवी भागवतामध्ये देवीचं सप्तशतीचं किंवा देवीचं भगवतीचं वर्णन केलेलं असतं किंवा महिमा गायलेला असतो. शिव पुराणामध्ये शिवाचं महिमा गायलेला असतो. गणेश पुराणात गणेशाचं महत्व सांगितलेलं असतं. तसं गुरूंचा महिमा वर्णन करणारा एकमेव ग्रंथ म्हणजे विशेष करून असलेला की ज्यात गुरु महिमेशिवाय दुसरं तिसरं काहीही दिलेलं नाही असा जर कोणता ग्रंथ असेल तर तो म्हणजे गुरुगीता नावाचा ग्रंथ आहे. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे, निदान ऐकून तर निश्चितच माहिती आहे की रामायण असू दे, भागवत कथा असू दे, त्या या सगळ्यामध्ये जरी त्या भगवंताचा महिमा म्हणजे कृष्णाचा महिमा किंवा रामाचा महिमा किंवा गणेशाचा महिमा जरी वर्णिलेला असेल तरी त्या प्रत्येक ग्रंथामध्ये म्हणजे देवी भागवतामध्ये सुद्धा अशा पद्धतीने त्या त्या देवतेचं वर्णन किंवा महिमा तर गायलेला आहेच, पण त्याच्या बरोबरच सगळ्या या ग्रंथांमध्ये गुरूंचा महिमा सुद्धा अवश्य गायलेला आहे. म्हणजे देवी भागवतातही ते आहे, रामायणातही आहे. तर अशा पद्धतीने इतर देवतांचं वर्णन किंवा महत्व किंवा महिमा गाताना गुरूंचा महिमा प्रत्येक ग्रंथात आलेला आहे. पण हा जो गुरुगीता नावाचा ग्रंथ आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यात फक्त गुरु महिमा गायलेला आहे, बाकी कुठल्याही देवतेचं वर्णन जे काही आहे ते वर्णन याच्यामध्ये सांगितलेलं नाही. आणि म्हणून हा ग्रंथ जो आहे तो आम्हाला अत्यंत आवश्यक असणारा अशा प्रकारचा ग्रंथ आहे. आणि माणसाला म्हणजे पार्वतीने जो काही प्रश्न विचारलाय तो पहिलाच प्रश्न अशा पद्धतीने आहे की हा सगळे जीव जे आहेत ते हे सगळे जीव सुखरूपतेला, शांतीला, समाधानाला, अखंड आनंदाला, निर्विषय आनंदाला कशा पद्धतीने प्राप्त होतील असा प्रश्न पार्वतीने भगवान शंकरांना शिष्याहून विचारलेला आहे. आणि भगवान शंकर त्या ठिकाणी त्या गुरुहून तिथे उत्तर देत आहेत. आणि त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी त्यांनी सांगितलेली आहे की शिव रुचला किंवा हरी रुचला किंवा सर्व देव जरी क्षोभले तरी श्री गुरु त्या सर्वांपासून रक्षण करतो, तारून नेतो. पण जर का गुरुच रुसला तर मात्र कोणाचंही काही चालत नाही. आणि या संदर्भामध्ये भगवान सांगताहेत पार्वतीला की शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरु रुष्टे न कश्चन तस्मात सर्व प्रयत्नेन श्री गुरुम शरणम व्रजेत. म्हणजे अशा
जे काही ठिकाणी गुरु आपली सोडवणूक करू शकतो, पण गुरु जर का आपल्यावर क्षोभ झाला गुरूंचा, तर मात्र त्याच्यापासून आपल्याला कोणीही रक्षण करू शकत नाही. इतकं त्या गुरु तत्वाचं अत्यंत महत्व आहे, सद्गुरूंचं अत्यंत महत्व आहे. आणि गुरु या शब्दाची व्याख्या सुरुवातीला त्याच्यामध्ये आलेली आहे. गुरु या शब्दाची व्याख्या करताना भगवान शंकर सांगतात, गुकारस्पंदकारश्च ऋकारस्तेजोच्यते ज्ञानदासकं ब्रह्म गुरुरेव. हे गुकार या शब्दातील गु हे अक्षर जे काही आहे ते गु हे अक्षर म्हणजे अंधार आहे. आणि अंधार कुठला? तर अज्ञानाचा अंधार आहे. आणि रू हे अक्षर जे आहे त्या रू अक्षराचा अर्थ होतो प्रकाश किंवा ज्ञान. आणि गुरु हेच अज्ञान नाहीसे करणारे ब्रह्म होय, यात शंका नाही. आणि म्हणून अज्ञानामुळे दुःख आहे, अज्ञानामुळे अशांती आहे, अज्ञानामुळे कष्ट आहेत, अज्ञानामुळे असमाधान आहे. पण जर का ज्ञान आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मात्र ते ज्ञान आम्हाला कोण देऊ शकतं? तर ते ज्ञान आम्हाला खऱ्या अर्थाने सद्गुरूच देऊ शकतात. आणि ते सद्गुरूंनी दिलेलं हे जे काही आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान आहे त्या ब्रह्मज्ञानामुळेच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुखरूपात किंवा अखंड शांती, निर्विषय आनंद हे जे काही आहे हे आम्हाला प्राप्त होऊ शकतं. आणि हे प्रत्येक जीवाला हे हवंच आहे, त्याची धाव प्रत्येकाची त्या ठिकाणी आहेच. आणि म्हणून भगवान शंकर पुन्हा एक श्लोक सांगतायत की गुरुदर्शित मार्गेण मनशुद्धीं तु कारयेत अनित्यम खंडयेत सर्वं यत्किंचित आत्मगोचरम. ते म्हणतात की श्री गुरु काय करतात नेमकं तर, आणि श्री गुरूंच्या मार्गानेच सांगितलेल्या मार्गाने साधना करावी. जो आपल्या मनाने साधना करतो तर तो त्याला तशा प्रकारचं फल प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर गुरु जो प्रत्येकाचा पिंड पाहतात, प्रत्येकाची साधना कुठपर्यंत आलेली आहे ते पाहतात. श्री गुरु जे आहेत, सद्गुरु जे आहेत, तर त्यांना ते सगळं काही कळत असतं. आणि ते कळत असल्यामुळे आपण मागच्या जन्मात कोणत्या तरी कुठपर्यंत आलेलो आहोत आणि आता आपल्याला कुठल्या कशाची आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन तशा पद्धतीने ते आपल्याला साधना सांगत असतात. आणि म्हणून गुरूंनी सांगितलेल्या साधनेप्रमाणे मार्गाप्रमाणेच आपण काय केलं पाहिजे तर साधना केली पाहिजे. आणि आपल्या मनाने ती साधना करता उपयोगाची नाही. आपल्या मनाने केलेली साधना जी काही आहे ती फलदायी होत नाही. मला या ठिकाणी एक उदाहरण आठवत आहे. आणि उदाहरण असं आहे की आम्ही खामगावला होतो त्यावेळेस, आणि खामगावला असताना आम्ही तिथे एका भाड्याच्या घरात राहत होतो. आणि तसेच आणखीन दुसरे एक भाडेकरू होते, ते आमच्या वर राहत होते, आम्ही खाली राहत होतो. आता सातत्याने मी समर्थांची उपासना कर, रामनाम घे वगैरे असं मी म्हणत होते. ते माझं पाहून सुद्धा ती वरची जी नवीन जोडपं होतं, त्या नवीन जोडपं एक छोटंसं बाळ होतं त्यांना, तर ती माझं पाहून तशा प्रकारे साधना करायला लागली. पण आणि काही दिवसातच परमपूज्य डॉक्टर काका त्या ठिकाणी आले. 2-4 दिवस काकांची प्रवचन होती. आणि त्या काकांच्या प्रवचनाच्या वेळेस मग तिने सुद्धा ती प्रवचनं ऐकली. आणि तेव्हा तिलाही पण असं वाटायला लागलं की आपण पण अनुग्रह घ्यावा. आणि अशा पद्धतीने मग तिने काकांना विचारलं. काकांनी तिला अनुग्रह वगैरे दिला. आणि अनुग्रह दिल्यावरती काकांनी तिला सांगितलं की कुठला उपास करते वगैरे काय विचारलं काकांनी तिला. आणि मग तिला तिने सांगितलं की मी गुरुवार करते. तर तिने गुरुवार करते म्हटल्यावरती काकांनी तिला सांगितलं की नाही, तू गुरुवार काही करू नकोस, तू सोमवार कर. आता ह्या गोष्टी सगळ्या नंतर तिने मला सांगितल्या की काकांनी सांगितलं की नाही तू सोमवार कर. तर ती म्हणाली की नाही काका, मी बरेच वर्ष झाली, म्हणजे लग्नाच्या आधीपासून मी गुरुवार करत आलेली आहे. मग आता ते गुरुवार जर का मी सोडले तर एक तर मनामध्ये भीती होती की माझं काही म्हणजे प्रपंचात काही अडीअडचणी येतील किंवा संकट येतील वगैरे, अशी एक हे होती. आणि इतके वर्षापासून मी गुरुवार करत आले, आता गजानन महाराज माझ्यावर रागवतील असं तिला वाटलं. आणि तसं तिने काकांना बोलून पण दाखवलं की मी इतक्या वर्षापासून करते आहे, तर मी ते कसं काय सोडू, मी काही ते सोडणार नाही कारण गजानन महाराज रागवतील. तर काकांनी इतकं स्पष्ट शब्दामध्ये तिला उत्तर दिलं. आणि काका म्हणाले की ते गजानन महाराज आणि मी पाहून घेऊ.
पहा म्हणजे काय आहे की गुरूंना आपण कोणती साधना करावी केली पाहिजे हे त्यांना कळत असतं. आणि तशा पद्धतीने मग काकांनी तिला सोमवार करायला सांगितला. आणि हे देव सुद्धा किती जमवले अस म्हणे, हे देव सुद्धा जरा कमी कर, एकाग्र चित्ताने कशी पूजा होईल, फक्त काय कुलदैवत वगैरे अमुक तमुक काय असेल तर ते राहू दे वगैरे असं त्याला सांगितलं. आणि कालांतराने काका ते निघून गेले आणि कालांतराने तिने सहज त्यांच्या घरामध्ये काही अडचण आली आणि दिरांचाच काही त्यांचा प्रॉब्लेम होता आणि त्या दिरांच्या प्रॉब्लेमसाठी म्हणून ते एका भविष्यवेत्त्याकडे गेले, म्हणजे पत्रिका वगैरे पाहणाऱ्यांकडे गेले. आणि पत्रिका जेव्हा त्या दिरांची वगैरे दाखवली तेव्हा तो हे जाणणारा जो होता, पत्रिका जाणणारे जे होते, तर त्यांनी सांगितलं अहो तुमच्या घराण्यामध्ये कुलदेवतेचं काहीही होत नाही आहे आणि त्यामुळे हे सगळे काय आहेत तर हे सगळे संकट म्हणा, आघात म्हणा, हे अशा पद्धतीने तुम्हाला येत आहेत वगैरे अशा त्यांनी त्याचं. तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरे आपल्याला जे काकांनी सांगितलेलं आहे की तू सोमवार कर किंवा कुलदेवतेचं कर वगैरे, तर ते या कारणासाठी सांगितलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य आपल्या मनाने केलेली जी काही साधना असते तर ती साधना आपल्याला पूर्णतेकडे नेऊ शकत नाही. आणि म्हणून श्री गुरुची जी काही मार्गदर्शन आहे ते श्री गुरूंचं मार्गदर्शन हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून समर्थ सुद्धा या गुरुनिश्चयाच्या याच्यामध्ये ओव्यांमध्ये म्हणत आहेत की जयास वाटे मोक्ष भावा तेणे काय सद्गुरु करावा. समर्थांनी गुरु निश्चयामध्ये सुद्धा सांगितलं की असो जयासी मोक्ष व्हावा तेणे सद्गुरु करावा, सद्गुरु विण मोक्ष पावावा हे कल्पांती नव्हे, किंवा सद्गुरु विण जन्म निर्थ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही. हे गुरु निश्चयाच्या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याशी बोलतायत अशा पद्धतीने. आणि म्हणून सद्गुरूंची आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता आहे. आणि मग आता त्या सद्गुरूंना कसं ओळखावं, काय ओळखावं, कशा प्रकारचे गुरु असतात हे गुरु लक्षणामध्ये समर्थ सांगायला सुरुवात करत आहेत. तसंच गुरुगीतेमध्ये सुद्धा सांगितलं की एकदा सद्गुरु केल्यानंतर मग त्या सद्गुरूंची कशा प्रकारे भक्ती करावी, अशा पद्धतीने की गुरुभक्ती आमच्या अंतःकरणात निर्माण होईल याविषयी एक प्रश्न पार्वतीने शंकराला भगवान शंकरांना विचारलेला आहे. आणि त्या संदर्भात सुद्धा भगवान शंकरांनी खूप मार्गदर्शन केले. आपल्या लक्षात येतं की त्यांच्या तीर्थाचा महिमा काय, त्यांचं जे स्वरूप लक्षण जे आहे, आपण बघतो की आपण सद्गुरूंचा श्लोक जेव्हा म्हणतो की ब्रह्मानंदम परमसुखदम, तर सद्गुरू जे आहे तर खरे म्हणजे त्यांची आंतरिक लक्षणं ही 33 लक्षणं त्या श्लोकामध्ये दिलेली आहेत. आणि तो गुरुगीतेमध्ये आलेला तो श्लोक आहे ब्रह्मानंदम परमसुखदम केवळ ज्ञानमूर्ती. तर ही आंतरिक लक्षण आहे. म्हणून बाहेरच्या लक्षणांवरनं सद्गुरूंना ओळखायचंच नसतं, तर सद्गुरूंना जे ओळखायचं असतं आणि खरं पाहिलं असता आपली जर तेवढी तळमळ असेल, आपण शुद्ध कर्म केलेलं असेल, शुद्ध उपासना थोडीफार आपल्या हातनं घडलेली असेल, काहीतरी मागच्या पुन्हा आपल्याकडे असेल, तर आपण दांभिक गुरूंच्या म्हणजे कचाट्यात सापडत नाही, सहजच आपल्याला ठिकाणी. आणि म्हणून सुरुवातीला नाही काही तर ग्रंथगुरु सांगितलेला आहे, म्हणून समर्थांना गुरु मानावं, समर्थांचा ग्रंथ जो आहे तो छानपैकी अभ्यास करण्याचा प्रयत्न करत राहावा. आणि सद्गुरूंचं स्तवन आता त्यांनी म्हणत राहिलं जे दासबोधामध्ये दिलेलं आहे सद्गुरु स्तवन, ते जर म्हणत राहिलं तर हळूहळू आपल्याला समर्थच जे खरे गुरु आहेत म्हणजे सद्गुरू जे आहेत त्यांची वाट जी काही आहे ती आपल्याला दाखवतात किंवा आपल्याला त्याच्या पद्धतीने त्यांची गाठभेट आपल्याला होते आणि त्यांचा अनुभव जो काही आहे आपल्याला मिळतो. म्हणजे आपण खोट्या किंवा दांभिक गुरूंचा या याच्यात म्हणून गुरु करण्याची घाई करू नये असं डॉक्टर काका सुद्धा चिंतनिकेमध्ये एका ठिकाणी म्हणत आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. आणि ह्या गुरुभक्ती जी काही करायची आहे तर ती गुरुभक्ती केल्यानेच, गुरुसेवा केल्यानेच गुरुंचा खरा अनुग्रह जो काही आहे अनुभव जो आपल्याला मिळालेला असतो तर आपला पूर्णत्वाकडे जातो. अज्ञान जे नाहीसं व्हायचं आहे ते अज्ञान कशा पद्धतीने सद्गुरू जे आहेत ते सद्गुरू अगदी सुरुवातीला जेव्हा अनुग्रह देतात तेव्हा नामसाधना किंवा ध्यानसाधना वगैरे जी काही देतात तेव्हा सद्गुरूंच्या कृपेनेच
झलक का होईना पण ती त्या ठिकाणी शिष्याला मिळून जाते आणि ती त्या झलकेतूनच म्हणजे अपरोक्ष अनुभव देण्याचं सामर्थ्य. मला जे सांगायचं ते इथे आहे की अपरोक्ष अनुभव देण्याचं क्षणिक का होईना पण सामर्थ्य सद्गुरूंच्या ठिकाणी असतं. ते सद्गुरू आपल्याला तशा पद्धतीने अपरोक्ष अनुभव देतात आणि त्यामुळे आपली त्याच्याविषयीची जी काही श्रद्धा आहे, निष्ठा आहे ती अधिकाधिक वाढीस लागते. आणि या दृष्टिकोनातून मग पार्वती मातेला भगवान शंकर सांगतायत त्या गुरूंचं कशा पद्धतीने गुरुभक्ती आपल्या अंतःकरणात होईल, निर्माण होईल. तर ते म्हणतात की गुरुमूर्ती नित्यम गुरुनामम सदा जपेत गुरु आज्ञा प्रकुर्वित गुरु अन्यन्य भावेत. श्री गुरूंच्या मूर्तीचे ध्यान किंवा स्मरण, श्री गुरूंची सतत आठवण जी काही त्यांच्या सहवासातले घडलेले जे काही प्रसंग आहेत ते घडलेले प्रसंग ते सातत्याने मनातल्या मनात सतत सतत आठवत जावे. त्यांनी दिलेलं नाम अखंड घेण्याचा प्रयत्न सातत्याने करत राहावा आणि श्री गुरूंनी दिलेली साधना म्हणजे त्यांची जी आज्ञा आहे ती आज्ञा प्रकर्षाने पाळण्याचा प्रयत्न करावा. आणि श्री गुरूंशिवाय आता दुसरं तिसरं मला कोणतंही दैवत नाही. तर अशा पद्धतीने म्हणजे गुरुचं काय आहे तर ब्रह्मा आहेत, विष्णू आहेत, शंकर आहेत आपण श्लोक म्हणतो आणि प्रत्यक्ष भगवान कोण सांगताय हे तर भगवान शंकर सांगताय तिला फार महत्व आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीने गुरूंविषयीचा निश्चय झाल्यावर गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर गुरूंचं सातत्याने आपण काय केलं पाहिजे तर साधना त्यांनी जी दिलेली आहे ती न शंका ठेवता पूर्णपणे ती केली पाहिजे. आणि तशी जर का ती साधना केली तर हळूहळू आपला जो काही प्रवास आहे मोक्षाकडे जाण्याचा किंवा सुखरूपतेकडे जाण्याचा तो सुखरूपतेकडे जाण्याचा आपला मार्ग हळूहळू सुलभ होत जातो. आणि त्या दृष्टिकोनातून सतत आपण तशा प्रकारची साधना आपल्याकडनं आपण करण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरूंचं सहकार्य तर आम्हाला आहेच आहे आणि ते सद्गुरूंचं सहकार्य आम्हाला सातत्याने मिळत राहत आहे. हे आमचं खूप मोठं महत्भाग्य आहे. आणि आता याच्या पुढचा विचार जो काही आहे गुरुलक्षणातल्या काही ओव्या अलकाताई घेणार आहेत तर त्यांनी त्याच्या पुढचा विचार सांगावा अशी मी त्यांना विनंती करते. अलकाताई लगेच घेऊ शकतील असं मला वाटतं. हो घेते, लगेच घेते. जय जय रघुवीर समर्थ. गुरु निश्चय आणि गुरुलक्षण दोन समास आज आहेत. आधीचे जे काही थोडा विचार आहे तो घेते, पण स्वाती श्रीनिवासन काही छान मुद्दे मांडले त्याचा थोडा आढावा घेऊया. विचार खूप छान मांडला होता, कारण कन्सेप्ट क्लिअर असल्या तर ते कळतं. कदाचित पानं इकडे तिकडे होऊ देत, हरकत नाही, पण ज्ञानोपासना द नॉलेज त्याने म्हणजे स्टोअर हे जे आहे की ज्ञानोपासना अत्यंत आवश्यक आहे आणि ती सद्गुरूंच्या चरणीच होते. आणि त्यासाठी उपासना कोणती आहे तर ती आध्यात्मिक उपासना करणं जे आहे तो मुद्दाही फार छान मांडला होता. किंवा स्किल ज्याला आपण म्हणतो की कशा प्रकारचं ते स्किल डेव्हलप करणं. स्त्रिया म्हणजे लौकिकातली कला आणि परमार्थीमध्ये शिकणं सद्गुरूंकडे, की म्हणजे गुरु आणि सद्गुरूंचा फरक सांगताना सांगितलं होतं की स्किल्स म्हणजे ह्या सगळ्या कला करणं शिकवणारे कोण आहेत तर ते गुरु आणि मग सद्गुरू वेगळे आहेत जे देहबुद्धी कमी करणारे आहेत. आणि त्यांच्यावरती मनापासून त्यांचं होणं आणि त्यांचं होणं म्हणजे मनापासून हे होणं म्हणजे थोडक्यात अनन्य शरणागती. हे सगळे विचार खूप छान आले होते. आजचा गुरुगीतेचा विषय मधुरिताईने अतिशय सुंदर मांडला. आता मी माझ्या विषयाकडे जाते. गुरुनिश्चय हा जो विचार आहे एक दिवस मंदाताईने अतिशय सुंदर सांगितलं. जोपर्यंत आपण अज्ञानामध्ये असतो ना त्यावेळेला आपल्याला हेही बरोबर आहे आणि तेही बरोबर आहे असं वाटत असतं. गुरुनिश्चय का करायचा त्याचा एक सुंदर दृष्टांत त्यांनी दिला होता. त्याच्यामुळे 2+2 4 हे त्याचं सत्य उत्तर असेल तर 5 नाही, 10 नाही, 11 नाही, 14 नाही. हे नाही तेव्हाच म्हणता येतं जेव्हा एकच उत्तर बरोबर आहे. तसं एकच एक तत्व सांगून त्या शिष्याला अंतरंगाकडे बदलवण्याचं सामर्थ्य जे आहे आणि म्हणून आपले सगळे संशय नाहीसे करून जेव्हा एकाच ठिकाणी आपली वृत्ती एकाग्र करणं त्यासाठी पहिल्यांदी शिष्याला तळमळ असावी लागते. आणि ती तळमळ म्हणजे गुरुनिश्चय. मग गुरुनिश्चय कोण करू शकतं याचा अर्थ गुरुनिश्चय करणारा तो शिष्य आहे
मुळात गुरु आणि शिष्य हे दोन्ही शब्द एकमेकांच्या सापेक्ष आहेत. नुसता शिष्य असेल तर त्याला काहीच किंमत नाही, तर जीव झाला, माणूस झाला. नुसते गुरु भरपूर ज्ञानी असतील तर शिष्यच नसतील तर काय उपयोग. आम्ही शाळेमध्ये म्हणायचो शिक्षक भरपूर आहे, तो चांगले शिकवणार आहे, ज्ञान भरपूर आहे, पण बाकावरती विद्यार्थीच नसले तर कोणाला शिकवणार, बाकाला थोडीच शिकवणार. याचा अर्थ हे दोन्ही शब्द जे आहेत ते सापेक्ष आहेत. मग गुरु शिष्य हे शब्द जेव्हा समोर येतात तेव्हा आपल्याला पहिल्यांदा लक्षात येतं की ज्याला अपूर्णत्वाची जाणीव आहे त्याला शिष्य म्हणतात, आणि ज्याला पूर्णत्वाची जाण आल्यामुळे ज्याला शांतीची अनुभूती आलेली आहे ते कोण आहेत, तर ते सद्गुरू आहेत. एवढाच फरक आहे, बाकी काहीच नाही. एकाला मी अपूर्ण आहे असं वाटतंय आणि एकाला पूर्णत्वाची अनुभूती आहे की माझ्यामध्ये काही कमी नाहीच आहे. बस आत्ता तुम्हाला मला वाटतं की नाही नाही आपल्यात खूप कमी आहे, आपल्याला हे काही समजत नाहीये. ही जी अपूर्णत्वाची जाणीव आहे याला शिष्य म्हटलेलं आहे, आणि जिथे पूर्णत्वाची जाणीव आहे त्याला काय म्हटलेलं आहे, तर त्यांना सद्गुरू म्हटलेलं आहे. आता इथे आपल्याला निश्चय करायचा आहे. म्हणजे निश्चय कोणी करायचा, ते शिष्याने ठरवायचं आहे. कारण त्याला कळलं पाहिजे की माझा अज्ञानाचा प्रवास सुरू आहे. बरेच वेळेला असं होतं की गुरूंकडे जायचं म्हटल्यानंतर इतक्या शंका असतात, हे खरंच गुरु असतील का, यांना समजतं का, यांना खरंच काही कळत असेल का. आपल्याला शंकाच जास्त असतात. लौकिकातल्या शंकांना आपले उत्तर पटकन मिळू शकतात, पण या ठिकाणी उत्तर पटकन मिळत नाहीत. आणि म्हणून यासाठी अज्ञानाचा जो प्रवास आहे तो प्रवास चालू आहे. अशा शिष्याने गुरूंचा निश्चय करायचा सांगतात. आणि कशासाठी करायचंय, अतिशय काही ओवी अतिशय सुंदर समर्थ देतात. त्यातली सगळ्यात महत्वाची ओवी कोणती असेल, मारुतीबुवांची अत्यंत लाडकी ओवी आणि श्रीधर स्वामींची ती लाडकी ओवी बरं का. श्रीधर स्वामी नेहमी म्हणायचे, शिष्याला कळतच नाही आपण काय करतोय ते. ज्याला कळत नाही की आपण काय करतोय, आपण कसली उपासना करतोय, आपण खूप काही उपासना करतोय, आम्ही खूप काही नाम घेतोय, आम्ही खूप काही धर्मकर्म करतोय, आम्ही खूप काही दान धर्म करतोय, सगळं करतोय, पण का करतोय, कशासाठी करतोय, काही कळत नाही. याचा अर्थ काही न कळत जे जे काही केलेलं असेल तर शिष्याने असा निश्चय का करायचा आहे, कारण ज्ञान विरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ आले. काय सुंदर सांगितलं. काही करा, सत्कर्म केलं तरी ती सद्वासना तुम्हाला भोग भोगण्यासाठी परत इथे आणणार आहे. कुकर्म केलं, जेवढी म्हणून कर्म कराल त्या सगळ्या कर्माचा सुखदुःख रूपी लेप मला लागणार आहे. त्या सगळ्याच संचितामध्ये जाऊन भर पडणार आहे, आणि जितकी संचितात भर आहे तितका माझा पुढचा जन्म निश्चित आहे. आणि म्हणून ज्ञान विरहित जे जे केले, मग ज्ञानाच्या विरहित जे जे केलेलं आहे ते मला जन्मालाच घालणार आहे. मग ह्यातून मला बाहेर पडायचंय. मग केवळ मला ज्ञानही मिळवायचं नाहीये, मला अज्ञानही राहायचं नाहीये, पण अज्ञान आणि ज्ञान ह्या दोन्हीच्या अतीत होणं आहे. आणि हे कोणाकडून समजून घ्यायचंय, तर त्यासाठी शिष्याला गुरु निश्चय करायचा आहे, हे जाणीवपूर्वक करायचं आहे. पुढे त्यांनी म्हटले किती साधनं केली. शिष्य असतो आपण सद्गुरूंकडे जाईपर्यंत कुळधर्म कुळाचार करतच असतो, उपास तपास करतच असतो, काही मागणं मागत असो, ह्या देवाकडे हे देत असतो, ह्या देवळामध्ये ते देत असतो. मी सगळं केलेलं आहे म्हणून मी सांगते, ही पोथी वाचत असतो, ती पोथी एकदा नाही दर महिन्याला 2-2दा 4-4 पोथ्या पण वाचत असतो. नाना साधने बापुडुई, काय समर्थ म्हणतात बघा. ओवी आपण अशा आपल्या ह्या ओव्या नेमक्या जातात. गुरु निश्चय का करायचा आहे, नाना साधने बापुडी सद्गुरु विण करीती बेडी. आता खरं तर ही सगळी परमार्थाची साधनं आहेत. मी केलेली पूजा, मी केलेलं ग्रंथाचं पारायण, मी केलेलं काय आणखीन अभिषेक असेल, आणखीन केलेले उपास असतील, ही सगळी साधनं आहेत. पण ही जरी साधनं असली तरी ती बापुडी, जर सद्गुरू नसतील तर ही परमार्थाची जी काही साधनं आहेत ती सुद्धा काय बनतात, तर ती सोन्याची का असेना पण ती बेडी बनून जातात, आणि बेडी बनून तुम्हाला मला बांधून टाकतात. मग या सगळ्यातून जर मला सुटायचं असेल तर आता माधुरीताईंनी सांगितलेले अतिशय सुंदर, की जोपर्यंत मला ज्ञानाची प्राप्ती नाही तोपर्यंत माझी यातायाती म्हणजे जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. मग हे कोणतं ज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान. मग आत्मस्वरूपाचं ज्ञान देणारे कोण आहेत, तर ते सद्गुरू आहेत. आणि म्हणून त्यांच्याशिवाय जन्म निर्फळ आहे,
त्यांच्याशिवाय दुःख केवळ आहे. पुढचा शब्द अतिशय महत्वाचा आहे. सद्गुरुविना तळमळ जाणार नाही. आपल्याला परमेश्वराच्या दर्शनाची तळमळच लागत नाही. हा शब्द आपण शास्त्र म्हणतं, मंदाताई म्हणतात, हा वापरून बुळबुळीत करून टाकलेला शब्द आहे. तळमळ या शब्दाचा अर्थ काय? ज्याच्या अंतःकरणाच्या तळाशी मल म्हणजे निषिद्ध कर्माची इच्छा हा दोष बसलेला आहे. असा अंतःकरणाच्या तळाशी जर मल नावाचा दोष असेल तर त्या जीवाला शुद्ध परमात्म्याची, स्वस्वरूपाच्या जाणीवेची, गुरूंच्या प्राप्तीची तळमळ लागेल काय? ती निश्चित लागणार नाही. कारण अंतःकरणाच्या तळाशी मळ आहे. हा मल काढून टाकायचा असेल तर गोंदवलेकर महाराजांचं एक सुंदर वाक्य की हे विकार अत्यंत सूक्ष्म आहेत आणि सूक्ष्म विकार असतील तर जसं बिळामध्ये सर्प गेलेले असतील किंवा मुंग्या वारुळात गेल्या असतील तर ते बाहेर येण्यासाठी गरम पाणी घालावं लागतं, तसं आपल्याच अंतःकरणातले सूक्ष्म विकार काढण्यासाठी आपल्याला नामरूपी साधन घेऊन, कारण ते सूक्ष्म साधन अंतरंगाचं साधन आहे, वैखरीचं नाही बरं का. आतमध्ये उतरलेलं नाम जे आहे ते विकार काढण्यासाठी उपयोगाला येतं आणि त्यामुळे तळातला मल हा दोष निघून जातो. आणि हे घालवण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे तर ते सद्गुरूंचं आहे. आणि मग आपला प्रवास जो आहे तो मोक्षाकडे आहे. आणि यासाठी आपण पहिल्यांदा काय करायचं आहे तर सद्गुरू म्हणजे सद्गुरू. गुरु पुष्कळ आहेत लौकिकातले, पण याही गुरूंमध्ये ज्यांनी सत नावाचं तत्व जे आहे, बस सत नुसतं नाहीच आहे, ते सच्चित आनंद तिन्हीच आहे, हे ज्यांनी अंतरंगामध्ये धरलेलं आहे आणि ज्यांची प्रत्येक वृत्ती ही आनंद स्वरूपाचीच आहे, सत्स्वरूपाची आहे, ज्ञान स्वरूपाची आहे, त्यांना सद्गुरू म्हटलेले. आता इथे इथपर्यंतचा आपल्याला का निश्चय करायचा आहे? कारण का आता नक्की कळलं पाहिजे की मी अज्ञानी आहे, या अज्ञानातून मला बाहेर पडायचं आहे. मंदाताई म्हणतात स्वतःच्या डोळ्यातला कचरा आपल्याला काढता येत नाही, आपले दुर्गुण आपल्याला काढता येत नाहीत. तो डोळ्यातला कचरा दुसरे ज्याचे डोळे चांगले त्याच्याकडून काढून घ्यावे लागतात. तसं ज्या सद्गुरूंचं अंतःकरण अत्यंत निर्दोष झालेलं आहे त्यांच्या चरणी बसून आपल्याला आपल्या अंतःकरणाचे विकार काढून टाकायचे. ह्याची जाणीव ज्याला आहे तोच शिष्य आहे आणि ही जाणीव ज्याला नाही आहे तो अज्ञानी. आणि म्हणून आधी अज्ञाना दशेपासून आपल्याला शिष्य व्हायचंय आणि शिष्य झाल्यानंतर पहिल्यांदा गुरु निश्चय करायचा आहे की आता मला निश्चयाने एका संतांच्या चरणी जायचंय. आणि मग त्या चरणी गेल्यानंतर त्यांच्याच कृपेने काय होणार आहे तर ईश्वर जो आहे तो ईश्वर स्वरूप काय आहे, ईश्वर तत्व काय आहे हे आपल्याला कळणार आहे. आणि मग ईश्वर तत्व कळल्यानंतर मग आपला पुढचा जो विचार आहे तो सगळा पुढचा आपला जो काय आहे तो हळूहळू आपण कुठे जाऊ तर आपल्या संसारातली दुःख नाहीशी होतील आणि सगळं होऊन जाईल, हा सगळा विषय तिथे येतो. आणि मग सद्गुरू कसे ओळखावेत किंवा सद्गुरू कोणाला म्हणावं हा पुढचा विषय. अतिशय सुंदर विषय बरं का. सद्गुरू कोणाला म्हणावं किंवा काय करावं. एक गदिमांचं सुंदर एक भजन आहे. भजन म्हणण्यापेक्षा आपण नेहमी म्हणतो परमसद्गुरू. गदिमांनी आयुष्यामध्ये दोनच सद्गुरूंची स्तवनं लिहिली. एक लिहिलं ते म्हणजे परमसद्गुरू आणि दुसरं लिहिलं ते कुंभारासारिखा गुरु नाही रे जगात. त्यात ते असं म्हणतात सद्गुरू कोणाला म्हणावं, जो कुंभार आहे ना तो खरा गुरु आहे. कारण तो वरतून इतके धपाटे घालतो, इतके धपाटे घालतो, इतके धपाटे घालतो, त्याच्याशिवाय तो माठ नीट बसतच नाही. तसं या जीवाला या माईक जगामध्ये इतके दुःखरूपी सुखरूपी फटके मिळत असतात आणि हे फटके जितके मिळतात ते त्यांना कळत नाही असं नाही, ते कळतच असतात आपल्याला मिळालेले फटके. पण ते फटके सहन करण्याचं सामर्थ्य तेच देतात आणि म्हणून ते काय करतात, वरी घाली तो धपाटा आत आधाराला हात. आतमध्ये त्यांच्या श्रद्धेचं बळ आपल्याला देतात आणि त्या बळावरती आपण सगळी दुःख सहन करू शकतो. त्याला सद्गुरू म्हणतात असं या ठिकाणी आपल्याला गदिमा सांगतायत. आणि मग इतकं सुंदर त्यांनी सांगितलंय की एक माठ, एकच दृष्टांत त्यांनी घेतलाय. त्यातला एक माठ पूजेचा कलश होतो, एक काय होतो तर गोरसाचा माठ होतो आणि एक स्मशानामध्ये काय होतो तर अंत्येष्टीचा माठ होतो. माठ तोच आहे पण एक अंत्येष्टीचा आहे, एक गोरसाचा माठ आहे आणि एक कसला आहे तर आत काय त्याच्यामध्ये तुम्ही काय घरामध्ये पाणी भरणार ते जो असायचं. याचा अर्थ कोणी कुठे जायचं
माठ बनवणारा कुंभार एकच आहे, हे सगळे माठ तोच बनवतो, पण त्या समाजामध्ये त्याला प्रतिष्ठा कशी मिळवायची ह्याचं काय आहे, तर प्रतिष्ठा मिळाल्यानंतर मात्र त्या माठाचा इतका उपयोग आहे, पण तो माठ कोणी केलाय हे कुंभार कोणीही बघत नाही. तसं शिष्याला ते पुढं करतात आणि गुरु स्वतः मात्र काय करतात, मागे राहतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामकृष्ण परमहंस कधी पुढे आलेच नाहीत, निवृत्तीनाथ कधी पुढे आलेच नाहीत. लोक जय जयकार करतात तो ज्ञानदेवांचा आणि स्वामीजींचा. हे सद्गुरूंचं कार्य आहे. आता हे सद्गुरूंचं जे कार्य आहे, तर गुरूंचं लक्षण त्यांनी म्हटलंय की काय गुरु तुम्ही कसे ओळखणार, काय प्रकाराने करणार. आता गुरूंच्या बऱ्याच व्याख्या बघितल्या की काय आहे, तर एक जो आहे तो अंधकार घालवणारा आहे, किंवा जो लघु नाही त्याला गुरु म्हटलेला आहे, किंवा भौतिक जीवनातून स्थूल जीवनातून ज्याचा आत्मस्वरूपाचा उदय जिथे होतो त्याला काय म्हटलेलं आहे, तर त्यांना सद्गुरू म्हटलेलं आहे किंवा गुरु म्हटलेलं आहे. किंवा भगवान शंकराचार्य म्हणतात गुरु म्हणजे कोण असेल, तर जो शिष्याला काय करतो, तो हिताचा उपदेश करतो. अशा अनेक 4-5 व्याख्या आपल्याला शास्त्रामध्ये दिसतात. पण जेव्हा शिष्य सद्गुरूंच्या चरणी जातो तेव्हा लक्षणं काय काय आहेत सांगितले बरं का. आता ती लक्षणं सांगताना म्हटले की गुरु आणि शिष्यांचा संबंध कसा असावा, ही लक्षणं का समजून घ्यायची. कारण आपण जेव्हा गुरूंच्या चरणी जातो तेव्हा आपलं काय नातं कसं असावं, आपले संबंध कसे असावे. नाहीतर आपण बरोबरीने वागायला लागलो तर नाही ना चालणार. याचा अर्थ कशा प्रकाराने आपण संतांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी वागलं पाहिजे हे आपल्याला शास्त्र सांगतं. आणि शास्त्र सांगताना म्हटलंय पहिला संबंध कोणता आहे आपला त्यांच्याशी ठेवचा. आपल्याला शिष्याने लक्षात ठेवलं पाहिजे की सद्गुरू मला काय देणार आहेत, तर ते मला आत्मस्वरूपाची जाणीव करून देणार आहेत. आणि म्हणून माझं आणि त्यांचं नातं पहिलं कसं असलं पाहिजे, तर ते आत्मिक नातं असलं पाहिजे. आपलं आत्मिक संबंध त्या ठिकाणी असले पाहिजे. म्हणून बाह्य व्यवहार, बाह्य सौंदर्य, बाह्य नातं यासाठी काही नाही. आत्मा, कारण आत्मा ते तेवढंच दाखवतात, बाकी काहीच दाखवत नाही. जे माझं निजस्वरूप आहे ते जर मला ते देणार असतील, तर आपला पहिलं नातं त्यांच्याशी कसं असलं पाहिजे, तर ते आत्मिक नातं असलं पाहिजे आणि आत्मा देणारे ते असले पाहिजेत. म्हणून ते कसे पाहिजेत, तर श्रोत्रिय पाहिजेत, आत्मनिष्ठ पाहिजेत, दयाळू पाहिजेत. हे जे काही लक्षणं त्यांची सांगितलेली आहेत ही सगळी सद्गुरूंची लक्षणं आहेत. आणि या लक्षणानुसार असं म्हटलेलं की पहिला शिष्याने त्यांच्याशी कोणतं नातं जोडलं पाहिजे, कसं, तर ते आत्मिक संबंध. दुसरं म्हटलं ते काय देतात, सद्गुरू शिष्याला काय देतात. याचा अर्थ डोळे उघडे ठेवून आपल्याला सद्गुरूंच्या चरणी जायचंय. आणि जेव्हा सद्गुरूंच्या चरणी जातो तेव्हा ते फक्त आत्मसाधनं देतात, ज्याच्यामध्ये गीता असं म्हणते कूटस्थम अचलम ध्रुवम. कूट म्हणजे ऐरण. ऐरणासारखा या देहामध्ये कोण आहे, गुप्त रूपाने. कूटचा एक अर्थ गुप्त आहे आणि कूटचा एक अर्थ ऐरण आहे. असं गुप्त रूपाने जो ऐरणीसारखा साक्षी भावाने असणारा जो आत्मा आहे, हा आत्मा याचंच साधन जे मला देतात त्यांना सद्गुरू म्हणतात. म्हणून आत्मसाधन देणारे जे कोणी आहेत, आत्म्याच्या ठाई आपली वृत्ती स्थिर करणं, आढळ करणं, अचल करणं हे कार्य कोणाचं आहे, त्यासाठी जे मार्गदर्शन करतात, आत्मदर्शनासाठी परिपूर्णपणाने साधन सांगणारे कोण आहेत, तर ते सद्गुरू आहेत. आणि म्हणून आत्मदर्शन करणं एवढंच ते बोलतात, ह्याच्या पलीकडे ते काही बोलत नाहीत. मुळात गुरु अत्यंत कमी बोलतात. गुरुस्त मौनम व्याख्यानम असं म्हटलेलं आहे. शिष्याचे सगळे संशय त्या ठिकाणी नाहीसे होऊन जातात त्यांच्या केवळ मौनामध्ये. कारण त्यांच्या एखाद्या वाक्यामधून सुद्धा शिष्य कसा होऊन जातो, तर शांत होऊन जातो. तिसरं लक्षण त्यांनी म्हटले की काय दिले, की आत्मसाक्षात्कार. स्वतःच्या ठाई असणारं जे संजीवन तत्व आत्मा आहे, त्या आत्म्याची उपासना म्हणजेच परमात्म्याची उपासना करणं. हे परमात्मा म्हणजेच माझा आत्मा हे ठामपणे जे सांगतात. काही संतांकडे जा, ते परमात्मा भगवंत परमात्मा भगवंतच म्हणतात. काही जण आत्मा म्हणतात, काही जण ब्रह्म म्हणतात. पण ते ब्रह्म मी आहे असं पदोपदी पालुपद, जसा एखादा संगीतकार असतो, गायक असतो, तो पुन्हा पुन्हा समेवरती येतो, तसा एखादे कोणीतरी संत किंवा सद्गुरू असतात, ते पुन्हा पुन्हा आपल्याला समेवरती आणून सांगतात की ते ब्रह्म, तो परमात्मा, ते ज्ञानस्वरूप आत्मस्वरूप कोणाचं आहे, ते तुझं म्हणजे स्वतःचं स्वरूप आहे.
आणि असं सांगणारे जे आहेत, याचा अर्थ आत्मसाक्षात्कार करून घेणारे जे कोण आहेत त्यांना सद्गुरू म्हटलेलं आहे. मग काय देतात बोध? बाहेर कुठे बघायला सांगतात का? नाही. अंगुष्ठ मात्र पुरुषा मध्ये आत्मनि तिष्ठती, कठोपनिषदात सांगितलंय. हा आत्मस्वरूप कसा आहे? आपल्या प्रत्येकाचा पुरुष, अंगठ्या इतका असणारा पुरुष जो आहे तो कुठे आहे? मूलाधार केंद्राच्या वरती आहे. अंगुष्ठ मात्र पुरुष हा त्याच ठिकाणी काय आहे? तर तिथे आत्मस्वरूपाचं जे तेज आहे, ज्ञानाचा साठा, शक्तीचा साठा सगळं तिकडे आहे. आणि तिथे तो अंगठा म्हणजे कसलं प्रतीक आहे ते? तर ज्योत जी आहे, ज्ञानाची ज्योत, त्याचं एक प्रतीक म्हणून त्याचा कसं आहे, ती ज्योत कशी आहे, अशी उभी असते. आणि म्हणून तो अंगठा, जसा आपला छोटासा अंगठा आहे तसं. आणि म्हणून तो अंगुष्ठ मात्र पुरुषा मध्ये आत्मनि तिष्ठती. आणि अशी आत्मसाक्षात्काराची जी साधना देतात त्यांना काय म्हणतात? तर सद्गुरू म्हणतात. पुढे म्हणजे सद्गुरू काय करतात? आत्मकल्याण करतात. आत्महित. आम्ही सगळ्या जगाचं एक कल्याण करायला जातो. समाजकारणी आहेत बघा, राजकारणी आहेत. ते राजकारणी लोक समाजाला सुधारण्याचा प्रयत्न करतात. समाजकारणी माणसं समाजाला सुधारण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच समाजामध्ये माझं घर आहे याचा विसर पडलेला आहे. समाजाला सुधारायचे तितकंच त्या समाजात माझंही घर आहे. माझ्या घरातल्या प्रत्येक माणसाविषयी माझं काहीतरी कर्तव्य आहे. मग हे आत्महित कोणी जाणायचं? हे कोण सांगेल तुम्हाला मला? आता लक्षात येईल की हा सगळा सद्गुरूंचा जो प्रवास आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी आत्महित म्हणजे काय आहे, तर मुळामध्ये माझं जे काही फार मोठं वर्तुळ आहे त्या मोठ्या वर्तुळापासून न जाता छोट्यापासून मोठ्याकडे जायचंय. आपण उलटा प्रवास करतो, मोठ्याकडून केंद्राकडे यायचा विचार करतो. संत आणि सद्गुरू आपल्याला केंद्रीभूत विचाराकडून व्यापकतेकडे नेतात. आणि आपण काय करतो? सगळ्यांना माझ्यात सामावून घेऊया, सगळ्यांना माझं कुटुंब आहे, माझा समाज, यांना कळलं पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे. समर्थ पुढे विचारतात आपल्याला, आपण यथेच जीवने उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे अधर्म नव्हे. याचा अर्थ आधी आपण भरपूर केलं पाहिजे. आणि मी याचा अर्थ मी आणि माझं कुटुंब आणि मग बाहेर जाणं आहे. हा जो आत्महिताचा विचार आहे हा बरेच वेळेला आत्मकल्याणाचा विचार जो आहे. आणि त्याच आत्मकल्याणाबरोबर काय आहे तर परमात्मे स्वरूपाचं अखंड चिंतन. हे केवळ माझ्यापुरतं न राहता माझ्या त्या छोट्या कुटुंबामध्ये आपल्याला जर तिथे रुजवता आलं तर ते कार्य संत खूप छान करतात. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी संत सद्गुरू काय करतात बघा, एखाद्या कुटुंबालाच आपलंसं करतात. म्हणून पतींना एकत्र अनुग्रह देणं, त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलांना बांधून ठेवणं, त्यांच्या नातेवाईकांना बांधणं. याच्यासाठी तुकोबारायांचं एक सुंदर वचन आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे कुळ उद्धारिले. असे संत जेव्हा एखाद्या शिष्याला स्वीकारतात ना, तेव्हा त्याचं कुळ म्हणजे त्याच्या नातेवाईकांसकट सगळ्यांचा काय करतात तो उद्धार करतात. हे कार्य कोणाचं आहे तर हे संतांचं आहे. हे त्यांचं लक्षण आहे बरं का, असं सांगितलंय. आणि मग ते काय देतात आपल्याला? प्रत्यक्षात काही देतात का? इथे काही देण्याघेण्याचा व्यवहार आहे का? गमतीने का म्हणजे म्हणतात की काय 12 सफरचंद आणि 12 केळी, किंवा काय 6 नारळ 15 नारळ काय असतील ते, असा काहीच व्यवहार नाहीये. आणि म्हणून ते केवळ ज्ञान देतात, ज्ञानाचं संक्रमण करतात. जी काही साधना देतात ती साधना आपल्या गतजन्मीची जी काही आपली साधना आहे ती त्यांना माहिती असते, त्यानुसार देतात. आणि ती दिलेली साधना एका क्षणामध्ये संक्रमित करण्याचं सामर्थ्य त्यांचं आहे. आणि म्हणून क्षणार्धात दीयते सा एव दीक्षा. एका क्षणामध्ये त्यांचं सगळं सामर्थ्य शिष्यामध्ये संक्रमित करणं त्याला दीक्षा म्हणतात. मग अशी दीक्षा म्हणजे काय? आता इथे गुरु शिष्यांचं नातं आहे बरं का. गुरूंचं लक्षण समजून घ्यायचं असेल तर जोडून बघावा की काय आहे, की गुरु शिष्यांचं नातं कसं असलं पाहिजे, काय देतात ते आपल्याला. शास्त्र असं म्हणते, दीयते ज्ञान संबंध. शुद्ध ज्ञान म्हणजे काय आहे, आत्मज्ञान म्हणजे काय आहे, विश्वाचं स्वरूप म्हणजे काय आहे, जीवातला ईश्वर कोणता आहे, जगदीश्वरातला ईश्वर कोणता आहे, आणि सगळ्यांच्या पलीकडे असणारे एक निर्गुण निराकार तत्व कोणतं आहे, हे ज्ञान देणारे जे आहेत तो ज्ञान संबंध दीयते, देणारी दीक्षा. दुसरं म्हटलंय क्षीयतेच्या मलत्रयम. दीक्षेमध्ये काय काय येतं बघा. नुसतं ज्ञान देणं असं नाही, क्षीयते म्हणजे क्षीण करणे, नाहीसे करणे. काय नाहीसे करणं? मलत्रयम.
मगाशी म्हटलं आपल्या अंतःकरणाच्या तळाशी 3 मल आहेत. 3 मल म्हणजे आपले 3 दोष आहेत. मलविक्षेपारमण ते शास्त्रानुसार आहेतच, पण शास्त्राने आणखीन 3 दोष सांगितलेत बरं का. 3 मल आपल्या अंतःकरणामध्ये आहे. पहिला मल ज्याला म्हटलेले तर मिथ्या ज्ञान. याचा अर्थ आपण मायेलाच सत्य मानतो, याच मायेमध्ये आपण राहतो आणि ती माया सत्य मानतो आणि ते ज्ञान हे सत्य ज्ञान मानतो आणि म्हणून मिथ्या ज्ञान हा पहिला मल म्हटलंय. दुसरा ज्ञान अधर्म. धर्म याचा अर्थ कर्तव्य आणि अधर्म याचा अर्थ जिथे जसं पाहिजे तसं कर्म न करणं. प्रत्येक ठिकाणी कर्तव्य कर्म चोख करतोच का? शॉर्टकट बघत असतो कामाचा आपण प्रत्येक वेळेला. लवकर कधी करता येईल, कामातून सूट कधी मिळेल, मला सवलत कधी मिळेल, असं नाही चालत ना. परमार्थामध्ये काहीच नाही, म्हणजे तिथे शॉर्टकटच नाहीये कोणताही. परीक्षेमध्ये जसं आपण म्हणतो की काहीतरी मिळतील का, विद्यार्थी आणि परीक्षार्थीमध्ये जसा फरक आहे तसं साधकांच्या बाबतीत असं होतच नाही. म्हणून मला अधर्म याचा अर्थ लौकिक अर्थामध्ये अधर्म म्हणजे पापकर्म किंवा अधर्म याचा अर्थ स्वतःचं कर्म न करणं, ते टाळणं याकडे आपली प्रवृत्ती असते. आणि म्हणून आज आपण बघतोय विवाहाच्या वेळेला फार मोठी समस्या आहे. मुली म्हणतात सासरची लोकच नकोत, घरामध्ये डस्टबिन किती आहेत असा विचार आहे. याचा अर्थ कर्तव्यापासून पळण्याची क्षमता आहे. कर्तव्यापासून पळून जाऊन काही मिळत नाही, ते करूनच आपल्याला जे काय करायचंय ते मिळणार आहे. आणि म्हणून अधर्म हा दुसरा मल सांगितलेला आहे. आणि तिसरा मल म्हणजे विषयाची आसक्ती. आता मलत्रयम क्षीयते, या 3 मलांचा क्षय कोण करतं तर ते सद्गुरू करतात. याचा अर्थ जर आम्ही सद्गुरूंच्या चरणी गेलो, ज्या चरणी गेल्यानंतर आपली आसक्ती कमी होते, आपले सगळे दोष वितळायला लागतात, आपला शुद्ध ज्ञानाकडे आपली प्रवृत्ती होते. याला दुसरं कोणीही साक्षी नसतं, तुम्ही आणि मीच असतो. आणि म्हणून अशी एखादी व्यक्ती जर समाजामध्ये आपल्याला दिसली तर डोळे झाकून समजायला हरकत नाही की कोण आहे हे संत पदाचे. कारण अंतरंगावरनं ते कळतं, बहिरंगातून काहीच कळत नाही. बहिरंगातून सगळे सारखेच आहे. लक्षण बघतोय आपण काय आहे ते, आणि मग ते काय आहे तर तेच गुरूंचं लक्षण आहे. आणि तिसरं सांगितलं दीयते क्षीयते ये नसा दीक्षेती निगधते. याचा अर्थ तिसरं जे सगळ्यात महत्वाचं आहे त्यांनी म्हटलंय की ही दीक्षा याची व्याख्या कुठे काय करणार, त्याचं काय फी रजिस्ट्रेशन वगैरे काय आहे का, असं काहीही नाही. अशा या कलियुगामध्ये जी काही दीक्षा दिली जाते हा अंतरंगातला प्रवास आहे. हा काय आहे, ही क्षणामध्ये दिली जाते, त्यामुळे तिथे बाहेर काही दिसत नाही. आणि बाहेर न दिसल्यामुळे शिष्याच्या चित्ताचे हरण ज्या ठिकाणी होतं, आता काही ठिकाणी हरण धनामुळे होईल, कीर्तीमुळे होईल, असं होईल, पण शुद्ध ज्या ठिकाणी आहे तिथे काहीच नाही, फक्त हरण करणं. आणि कशाच्या साह्याने तर भगवत प्रेमाच्या साह्याने. असं आहे, भगवत प्रेमाच्या साह्याने ज्या ठिकाणी चित्ताच्या शिष्याच्या चित्ताचं हरण केलं जातं त्यांना काय म्हटलेलं आहे तर त्यांना सद्गुरू म्हटलेलं आहे. आणि मग अशा या सद्गुरूंचं समर्थांनी काय सुंदर, किती केवढा मोठा समास आहे तो समास मला वाटतं प्रत्येकाने मनापासून वाचा. आणि मला हे वाचताना आणखीन एक आठवलं की माधुरीताईने एक खूप छान मुद्दा दिला होता बरं का, आणि तो सांगितला तर मला वाटतं पुन्हा मी लक्षात आणून देते की खरंच जर मला सद्गुरूंची प्राप्ती व्हायला हवी असेल, खरंच माझ्यावरती जर सद्गुरूंची कृपा व्हायला हवी असेल तर निदान एक सातत्याने करावं. समर्थांचा सद्गुरू समास जो आहे, सद्गुरू स्तवनाचा समास, तो रोज वाचा असं म्हटलंय त्याने, किंवा तो पाठ करा. याचा अर्थ आपल्याला त्यांच्या चरणी जाण्यासाठी काय काय करावं लागेल, त्यांचे काय म्हणजे सद्गुरूंची महती काय ती कळेल. नाही तर आपल्याला महतीच कळत नाही, आणि जर महतीच कळत नसेल तर आपण तिथपर्यंत जाऊही शकत नाही आणि काहीच करू शकत नाही. आणि यासाठी आपल्याला सद्गुरू काय आहेत ते कळलं पाहिजे, की ज्यांना दुसऱ्यांचं जगातलं कोणाचंही दुःख बघताच येत नाही. आणि म्हणून दयाळू म्हटले, जे दुसऱ्याचं दुःख बघू शकत नाहीत, ते वाईट आहेत का चांगले आहेत का, इतकी समदृष्टी आहे ना ज्यांच्याकडे समदृष्टी आहे ते चांगला का वाईट बघणार नाहीत. ते काय करतील तर त्या प्रत्येक शिष्याचा उद्धारच करतील. आणि असा उद्धार करताना
समर्थाने खूप छान या ठिकाणी एक ओवी वापरली आहे बघा, की ज्याच्यामध्ये ते सद्गुरूंची लक्षणं दिली आहेत. ती लक्षणं बघितल्यानंतर लक्षात येईल. आधी तर त्यांनी पुष्कळ दिलेलीच आहेत. आपण बघितलं तर 45 पासून मुख्य सद्गुरूंचे लक्षणं काय पाहिजे, विमल ज्ञान पाहिजे, निश्चयाचं समाधान पाहिजे, स्वरूपस्थिती पाहिजे, वैराग्य पाहिजे, उदासीनता पाहिजे, हे सगळं दिलंय. पण त्यानंतर एकाच ओळीमध्ये 7 गोष्टी दिल्यात. ज्ञान हवं, वैराग्य हवं, भजन हवं, स्वधर्म कर्म हवं आणि साधन हवं. आणि याचबरोबर आणखीन काय हवंय? कथा हवंय, निरूपण हवंय, श्रवण हवंय, मनन हवंय. आणि नुसतं हे आध्यात्मिक साधनाही नाही, तर त्याचबरोबर नीती आणि न्याय आणि मर्यादा. याचा अर्थ मला मुक्तीचा प्रवास करायचा आहे, मला मुक्ती नक्की प्राप्त करून घ्यायचे, पण मला स्वैराचारी व्हायचं नाही. मुक्ती आणि स्वैराचार यामध्ये जमीन आसमांतराचा फरक आहे. शंकराचार्यांचं एक छान वचन आहे आणि डॉक्टर काका त्याचा नेहमी उल्लेख करतात. ते असं म्हणतात की जगामध्ये 2 प्रकारच्या आया आहेत की ज्या मुलाला जन्म देतात. दोघी मुलाला जन्म देतात. त्यातली एक जी संतती आहे ती औरस संतती आहे आणि दुसरी जी आहे ती अनौरस संतती आहे. औरस संतती म्हणजे ज्या पोराला आई बाप दोघेही आहेत, आणि अनौरस आहे जिथे फक्त आई आहे, बाप कोणी माहितीच नाहीये. समाजामध्ये असे काही जण आहेत. दोन्ही आया आहेत. दोन्ही आयांना जन्म देताना बालकाला जेव्हा माता जन्म देते अत्यंत वेदना दोघी आयांना आहेत. ते पोर मोठं करण्याचे त्रास दोघींनाही आहेत. ते पोर जेव्हा मोठं होतं, दोघींची पोरं मोठी होतात, दोन्ही पोरांना उदंड प्रयत्न करावे लागतात. अध्ययन दोघांनाही करावं लागतं, सगळं करावं लागतं. पण थोडा विचार करा, समाजामध्ये सन्मान कोणाला मिळतो? औरस संततीला की अनौरस संततीला? हा दृष्टांत आचार्यांना नाही द्यायचा आहे. आचार्यांना या निमित्ताने सांगायचंय की जो सद्गुरूंच्या चरणी जातो, आपला अहम विसर्जित करतो आणि अहम विसर्जित केल्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या कृपेने जेव्हा साधन करतो तेव्हा त्या साधनेतलं कर्तृत्व भाव त्याचा गेलेला असतो. जिथे कर्तृत्व भाव नाही तिथे भोक्तृत्व भाव नाही. कारण अहम नाही, कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही. तिथे केवळ माझं परमात्म्य तत्व किंवा श्री गुरु तत्व शिल्लक असतं. आणि असं जेव्हा होतं तेव्हा ती औरस संतती समजली जाते आणि मग ती कशी येते? ती समाजामध्ये मान्यता पावलेली आहे. स्वतःच्या बुद्धीने मी जर एखाद्या शास्त्राचा अभ्यास केला, माझ्या बुद्धीने जर मग पुष्कळ काही लिहिलं आणि म्हटलं मला असं वाटतंय, मला तसं वाटतंय, संत म्हणतात स्वतःची बुद्धी पहिल्यांदा शास्त्राला ग्रहण टाका. मग याचा अर्थ आपली बुद्धी शास्त्राला गहाण टाकणे म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा वापरच करायचा नाही. एक तर शास्त्रबुद्धी वापरायची, नाहीतर सद्गुरूंची बुद्धी वापरायची. आणि मग हे करण्यासाठी समर्थाने एका ओळीमध्ये काय काय दिलंय? ज्ञान दिलंय, वैराग्य दिलंय, भजन दिलंय. आता लक्षात येईल की आपण म्हणतो की आमचे सद्गुरू तर काही भजन करतच नाहीत, आम्ही बघतच नाही त्यांना, कारण त्यांच्याकडे सतत माणसंच असतात. ते कधी देवासमोर बसलेले बघितलेत आम्ही? पण अंतरंगामध्ये त्यांचं अखंड भजन चालू असतं हे आपल्याला कळत नाही, कारण आपण फक्त बहिरंगातून काय चाललंय ते बघतो. म्हणून भजन आहे स्वधर्म कर्म. कितीही अलौकिकते समाजामध्ये वागताना राहतच नाहीत कोणतेही संत. बघा डबेलीमध्ये आमच्याकडे अनेक संत आहेत. त्या संतांपैकी एक मोठे अत्यंत अधिकारी पुरुष होते जे रमण महर्षींचे उत्तराधिकारी होते. ते उत्तराधिकारी असणारे ते म्हणायचे की स्वधर्म कर्म, मी माझं कर्तव्य उत्तम करायचंय आणि हे करताना माझ्या सगळ्यांच्या जवळच्या माणसांच्या सकट करायचंय. आणि मग ते म्हणायचे की असं मी माझ्या माझ्या कुटुंबाविषयी जेव्हा स्वधर्म कर्म करतो, समाजाविषयी करतो, तेव्हा एखादा जर कोणी गेला तर आपण भले आम्ही वेदांत शिकलो म्हणून तो गेला म्हणून बरं झालं म्हणायचंय का? असं नाही म्हणायचंय. आत्मा जर प्रेमस्वरूप असेल, मला जर खरंच लौकिकामध्ये तो माणूस माझा वाटत असेल, तो माझ्या डोळ्यामध्ये पाणीही आलं पाहिजे. आणि म्हणून ते वाईट नाही आहे ना डोळ्यात पाणी येणं. प्रेम असणं वाईट आहे का? आत्म्याचं ते प्रगटीकरण आहे हे संत सांगतात. आणि म्हणून ते स्वतः सगळीकडे जातील, भेटतील. किती छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला हे संतांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी शिकायला मिळतं. म्हणून स्वधर्म कर्म आणि साधन
साधन कधी सुटता कामा नये, किंबहुना ते कसं केलं पाहिजे, तर ते गुप्तपणे केलं पाहिजे, ते प्रगट नसलं पाहिजे. आणि म्हणून छान दृष्टांत दिलाय की जे माझं साधन आहे, शेतकरी जसं धान्य आल्यानंतर झाकून टाकतो ते उघडं टाकत नाही, उघडं टाकलं की पाखरं खाऊन जातात. तसं मी जी उपासना करते, माझं जे काही साधन आहे ते कुणालाही न सांगता केलं पाहिजे. माझं वाचन असू दे, माझं चिंतन असू दे, गरज नाही कुणाला सांगायची, आपल्याला काय घाई असते सांगायची. आणि म्हणून समर्थ, आपण काही 3ऱ्या दशकामधली एक ओवी बघितली ती, ज्ञानी आणि उदास. जरा ज्ञान असलं की आपल्याला गप्प बसताच येत नाही, त्या बाबतीत ज्ञानाच्या बाबतीत उदासीन होता येत नाही. आपण कधी एकदा लोकांना सांगतो असं वाटतं आपल्याला, नाही. गप्प बसायला, मौनासाठी फार ताकद लागते. एखादी घोडा किंवा रथ दौडवायला ताकद जितकी लागत नाही, त्याच्या कितीतरी पट ताकद ते आवरायला लागते. तसं आपलं असणारं ज्ञान आवरण्यासाठी फार ताकद लागते. आणि म्हणून गणपती समोर ठेवावा, कान मोठे ठेवून ऐकावेत आणि सगळं पोटात साठवून ठेवावं, ओठातून बाहेर न येता. साधन असं केलं पाहिजे, या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगते. आणि मग कथा करा, निरूपण करा, श्रवण करा, मनन करा, नीतीने वागलं पाहिजे, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि मग पुढे एका ठिकाणी स्वयातीचा गुरु सांगितलेला आहे. अर्थात हे सगळे जे ते त्या काळातले बंधन आहेत, आपल्याला बघायची गरज नाही, आपण जातीचा संबंधच येत नाही, पण कसे गुरु नसावेत हाही विचार केलाय. आणि आणखीन एक सगळ्यात शेवटचा शब्द समर्थांचा आहे की परितो मोक्षदाता सद्गुरु वेगळाचे असे. समर्थ सद्गुरूंना मोक्षदाता म्हणतात बरं का. समर्थांचे 2 शब्द खूप छान आहेत, एक मोक्षदाता आणि दुसरा मोक्षपाणी. पाणी म्हणजे हात, ज्याच्या हातामध्ये रोकडा मोक्ष देण्याचं सामर्थ्य आहे तोच मोक्षपाणी आहे. आणि असा जो मोक्षपाणी आहे तोच मोक्षदाता आहे. ज्याच्या जवळ जे आहे तेच त्याला देता येतं. माझ्याजवळ जर एखादी गोष्ट नाहीच, कुणी मागायला आलं तर मी देऊ शकेन का? नाही देऊ शकणार, कारण ती माझ्याकडेच नाहीये. पण संत आणि सद्गुरूंच्याकडे काय आहे तर ते मोक्ष सतत नांदणारं आहे. आणि मोक्ष म्हणजे एक बघितला आपण अर्थ, एक म्हणजे निरपेक्ष आनंद स्थितीमध्ये ते नित्य आहेत, ब्रह्मानंदामध्ये राहणारे आहेत, ब्रह्मानंदे डुल्ल तू, असे ब्रह्मानंदामध्ये राहणारे, अखंड काय करणारे तर ज्ञानामध्ये राहणारे, ज्ञान देणारे, आनंद स्थितीमध्ये राहणारे, असे ते जे कोणी आहेत. आणि त्याचबरोबर मोक्ष म्हणजे 4 गोष्टीपासून जे दूर आहेत. मग आहार, निद्रा, भय आणि मैथून, या 4ही गोष्टींची ज्यांना आवश्यकताच नाही. आणि म्हणून गीता म्हणते की जेव्हा आम्ही झोपलेलो असतो तेव्हा ते जागे असतात, आणि जेव्हा ते सगळं जग जागे असतं तेव्हा ते झोपलेले असतात. याचा अर्थ जिथे आमची वृत्ती असते तिथे त्यांची उदासीन असते. अखंड समाधी स्थितीमध्ये असणारे ते मोक्षदाता, ते मोक्षपाणी. याचा अर्थ त्यांच्याकडे रोकडा मोक्ष आहे. आणि असा रोकडा मोक्ष देण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे ते कोण आहेत तर ते सद्गुरू आहेत. आणि अशीही त्यांची लक्षणं आहेत. आणि ती लक्षणं का सांगितली आहेत, कारण एकदाच बघा आणि मग त्यांच्या चरणी जा. सद्गुरू ही बदलण्याची गोष्ट नाही. परमपूज्य मंदाताईने एक दिवस सांगितलं होतं, व्यवहारामध्ये लौकिकामध्ये नवरे नाही ना 4 दिवस बदलता येत. जो दिलाय तो माझ्या पदरी त्यांनी दिलेला आहे, तो मान्य केला पाहिजे. तसं सद्गुरू बदलणं नाही, कारण ते गुरु तत्व आहे, जन्मजन्मांचं असणारं नातं आहे. किती जन्मांचं माहित नाही. भगवंत सांगतायत ना अर्जुनाला, तुला आठवत नाहीयेत पण कुठच्या त्या 4थ्या मनूपासून मी तुझा आणि माझा संबंध आहे. म्हणून ते नातं जन्मजन्मांचं असणारं नातं आहे, ते एका जन्माचं नाही. आणि म्हणून ते बदलताही येत नाही. मगाशी सांगितलं गुरु रूठे तो काय, ते रवठले तर काही पुढचा सगळा प्रवास आपला ठप्प आहे. आणि म्हणून जयासी वाटे काय आहे की सद्गुरूनं देव मोठा तो करंटा समर्थ म्हणतात. आणि अशा तऱ्हेने गुरु लक्षण म्हणजे काय आणि गुरूंचा निश्चय काय करायचा किंवा का करायचा, एवढ्या 2 गोष्टींचा आपण विचार केला. ही सगळी केलेली सेवा समर्थांच्या चरणी समर्पित करते. आणि मी आज थांबते. आज जरा बराच वेळ घेतला तेव्हा थोडा तुमचा फारच कस बघितला. मला वाटतं म्हणजे थोडक्यात श्रवण भक्ती नाही करता आले, श्रवण शक्ती केली असावी मला असं वाटतं मी आज. पण तेवढी क्षमा करा. पण आजचा विषय तसा महत्वाचा होता म्हणून तो सांगितला, बाकी काय. हरिओम तत्सत.
मला असं वाटतं आपण आज खूप एक चांगलं काम केलेलं आहे की आपण 2 समास न घेता आज आपण एक समास घेतला. कारण इतके महत्वाचे विचार नाही तर आमच्यापर्यंत पोहोचले नसते आज. नाही, खरंच आपण बरं केलं. आमच्या दोन्ही आचार्यांच्या मुळे आज चांगला अभ्यास झाला आणि श्रवण भक्तीच झाली बरं का, श्रवण सक्ती नव्हती. आणि दोघांच्या म्हणणं मला असं वाटतं एक समान असा विचार होता की म्हणजे माधुरी मावशीच्या बोलण्यामधनं आणि तुझ्याकडनं पण ते आलं की माधुरी मावशीने उल्लेख केला होता की सद्गुरू नसताना जे सद्गुरू मिळेपर्यंत जे एका साधकाकडनं किंवा सद्गुरू मिळण्यासाठी नाम घेतलं जातं किंवा कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या साधना केल्या जातात, एखादी पोथी वाचली जाते, तेव्हा ते सगळं करताना मला तसं वाटतंय म्हणून आपण करत असतो. म्हणजे मला सैर असतं ते. आणि तेही काही वाईट नव्हे, कारण सुरुवातीला अशा सगळ्या सत्कर्मांमधूनच ईशकृपा बहुतेक आपल्यावर होते आणि नंतर आपण खऱ्या सद्गुरूंपर्यंत पोहोचत असतो. पण सुरुवातीला जी साधना होते, समर्थांचाच शब्द तो आहे सैराट. तो पिक्चर नंतर फेमस झाला, पण शब्द समर्थांचा ते सैराट असतं. आणि नंतर आणि तू सांगताना ते औरस आणि अनावरस असे शब्द वापरलेस आणि खरंच सद्गुरूंची महती आपल्याला कळते. कारण कर्म, उपासना आणि ज्ञान, तर कर्म उत्तम करणं हे आपल्या हातात आहे. कारण कर्म उत्तम केलं तर चित्तशुद्धी, उपासना उत्तम केली तर चित्तशांती, हे सगळं आपल्या हातात असतं. पण आवरण दोष काढणं, कारण मल विक्षेप आवरण, हे आवरण सद्गुरूंची होतच नाही म्हणून सद्गुरूंची महती आहे. आणि अजून एक आवडली मला व्याख्या केलेली ती म्हणजे अपूर्णत्वाची जाणीव ज्याला असते तो शिष्य असतो. अतिशय सुंदर. मला असं वाटतं आपण असा विचारच करत नाही, कारण आपण स्वतःला शिष्य समजून टाकतो की मी शिष्य आहे, म्हणजे माझे सद्गुरू आहेत आणि मी शिष्य आहे. पण अपूर्णत्वाची जाणीव असल्यामुळे मला पूर्ण व्हायचं आहे, ती जाणीवच नसेल तर आपण शिष्यच होऊ शकत नाही. तर ही व्याख्या खरंच खूप आवडली. आणि पूर्णत्व ज्यांच्याकडे असतं ते सद्गुरू असतं सांगितलं गेलं, तेही खूप आवडलं. त्याच्या पुढे सद्गुरू हे मितभाषी असतात असं सांगितलं गेलं. आणि खरंच की ते कमी बोलतात. आणि कमी म्हणजे किती कमी बोलावं त्यांनी, तर ते फक्त आपल्याला तत्वम असी एवढंच बोलतात. आणि मला असं वाटतं आपण चिंतनिकेमध्ये जर या समासाचा अभ्यास केला तर तिकडे तत्वमसी हे कसं सद्गुरू आपल्याला शिकवतात, ते जहदाजहद लक्षण वगैरे त्याची उदाहरणं देऊन, म्हणजे लक्षणांच्या आधारे आपण ते कसं समजून घ्यायचं आहे. सद्गुरूंचा आपल्याला दिलेला बोध हा खूप छान अभ्यास आपला दासबोध चिंतनिकेमुळे होतोय. आणि अजून एक नवीन पद्धतीचं आता शिक्षण मिळालं, ते मलविक्षेप आवरण हे माहिती होतं, पण मलाचे 3 प्रकार हे आम्हाला नव्याने कळलेले आहेत. आणि ते खरंच खूप आवडले की मिथ्या ज्ञान, अधर्म आणि विषयासक्ती हे म्हणजे मल. आणि खरंच हे किती मोठ्या पद्धतीचं मल आहे ते. म्हणजे म्हणजे मला असं वाटतं आई तूच तुझ्या प्रवचनामध्ये सांगत असतेस की समजा एखादी बादली आहे आणि त्या पाण्यामध्ये पाणी आहे आणि जर गढूळ पाणी असेल तर ते गढूळ पाण्यामुळे तो खालचा त्याचा तळ दिसत नाही. तर तसं आपल्या चित्तामध्ये जे दोष असतात, आपल्या चित्तामध्ये वाईट कर्म करण्याचे जे सहज प्रवृत्ती असते त्याला मलदोष म्हटलेला आहे. आणि त्या मलदोषांचा आत्ता अर्थ हा इथे कळला आत्ता आम्हाला, की मिथ्या ज्ञान म्हणजे खोटच आपण खरं मानून चालतो. अधर्म, क्षणोक्षणी आपल्याला धर्म काय काय आहे ते माहितीच नाहीये. आणि मला असं वाटतं माझ्यामुळे पण विषय सक्ती होती, म्हणजे श्रवण सक्ती होतीये, पण मला अगदी थांबवत नाही की आज आम्ही एवढं सगळं शिकलोय. आणि मला असं वाटतं आचार्यांना खरंच आपण थोडा जास्त वेळ देत राहायला पाहिजे. मी फक्त समप करायचा प्रयत्न करत होते सगळ्यांसाठी आणि त्यानिमित्ताने माझ्यासाठी पण, की आम्ही किती छान शिकलो. आणि सद्गुरूंचं लक्षण याच्यामधनं श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू याचा अर्थही आम्हाला त्याच्यामुळे जास्त व्यवस्थित कळला गेलेला आहे. तर सगळ्यांना नमस्कार करते आणि आता आज आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी पण आपण एकच समास घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण जसे जसे समास महत्वाचे असतील त्याच्यामुळे आपला अभ्यास चांगला जास्तीत जास्त होत राहील. आता मात्र इकडेच थांबूया. वाचकाला पण 20 मिनिटं द्या जरा, कारण तो समासही मोठा आहे. बरोबर, वाचकाला 20 मिनिटं द्या आणि मग आम्हाला 20-20 द्या. चालेल. तसं करू पुढच्या वेळी. अगदी चालेल. मृणाल आहे का शेवटचा श्लोक घ्यायला? हो आहे. हो, घे. व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, सम्मोह जो वाढला, अज्ञानांध जनास मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असेन मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.